राजेंद्र परोपकारी नावाने. हॅलो. हॅलो. येस विशाखा मॅडम, नमस्कार. नमस्कार. सर्व दर्शकांचं मी अँकर विशाखा हार्दिक स्वागत करते माझ्या गुजगोष्टी या कार्यक्रमात. आणि क्षमाही मागते की काही मिनिटांचा विलंब आपल्याला आपला कार्यक्रम सुरू करायला लागलेला आहे या ठिकाणी. आज आपला हा पहिलाच एपिसोड आहे गुजगोष्टींचा. आणि या पहिल्या एपिसोड मध्ये आपण या ठिकाणी गप्पा मारणार आहोत, गुजगोष्टी करणार आहोत श्रीनिधी फायनान्शियलचे संचालक श्री राजेंद्र परोपकारी यांच्या समवेत. ते एक मान्यता प्राप्त गुंतवणूक आणि इन्शुरन्स सल्लागार आहेत. आजवर 512 समाधानी गुंतवणूकदार त्यांचे झालेले आहेत, ज्यामध्ये भारतभर पसरलेले उच्च पदस्थ व्यावसायिक, सरकारी प्रथम श्रेणी अधिकारी, उद्योजक, प्राध्यापक, डॉक्टर यांचाही सहभाग आहे. एनजे इंडियाचे ते प्लॅटिनम पार्टनर आहेत. सर, आवाज येतोय? मला येतोय आणि काही जणांना आवाज येत नाही म्हणून नोटिफिकेशन येत आहे. अच्छा, बर. मग एक काम करते मी, माझा हेडफोन काढून बघते आणि पुन्हा एकदा इंट्रोडक्शन देते. नाही हरकत नाही, चालू द्या चालू द्या. व्यवस्थित आला आवाज येतोय? दर्शकांनी सांगावं. मला येतोय. निलेश सोनवणे इज वॉचिंग. निलेश सर, आवाज येतोय का? धनंजय बोटवे सर नमस्कार करतायत, आवाज येतोय? मला प्लीज तुमचा थंब अरेज करून सांगा की आवाज येतोय म्हणून. हा, म्हणजे आम्हालाही कळेल की आवाज येतोय नाही येतोय. रंजना नायगावकर, चारुदत्ता नायगावकर, सुहास कराडखेडकर सर. अरे कराडखेडकर सर, नमस्कार. गुरु रुपल सिद्धू, आवाज येतो आहे ते म्हणतात, आवाज येतो आहे. धन्यवाद धन्यवाद. ओके. आवाज जातो आहे असं आपण आता गृहीत धरूयात आणि आपण आता सुरुवात करूयात. समाज प्रबोधनकार, हरिवृत्तपरायण प्रदीप महाराज चौधरी म्हणतायत, आवाज येतोय मला. ओके, हरकत नाही. आता आपल्याला आपल्या गुजगोष्टी सुरू करायला सुरू करूया. मला खूप जणांनी काल फोन करून असं विचारलं परोपकारी सर की गुजगोष्टी असं नाव का ठेवलंस तू? अच्छा, मग काय उत्तर देताय तुम्ही? गुजगोष्टी हे नाव ठेवण्यापाठीमागे कारण एकच आहे की आपल्याला मुलाखत घ्यायची नाहीये. तुम्ही आपली माणसं आहात, तुमच्याकडनं हक्काने आम्हाला गुज जाणून घ्यायचं आहे आयुष्याचं. प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असलेल्या व्यक्तींच्या सोबत या गुजगोष्टी करायच्या मी ठरवलेल्या आहेत. आणि आज कोरोनाच्या या क्वारंटाईन डेज मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट मला माझ्या आयुष्यातली ही वाटली की माणसाकडे फायनान्शियल प्लॅनिंग असलं पाहिजे. त्यामुळे अँकर विशाखा प्रेझेंट्स गुजगोष्टी या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम तुम्हाला आम्ही निमंत्रित केलेलं आहे आणि माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही आलात त्याबद्दल अंतःकरणपूर्वक तुमचे धन्यवाद देते. आणि तुम्हाला तुम्ही गुजगोष्टी या गप्पांच्या कार्यक्रमात पहिल्यांदा अर्थ आणलात, हे फार महत्वाचं झालं. येस येस येस. अर्थ गुजार्थ गोष्टी असं म्हणायला हरकत नाही आजच्या ह्याला. हो, गुजार्थ हरकत नाहीये. म्हणजे खरंच उपक्रम चांगला आहे आणि तुम्ही नेहमी वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून लाईव्ह असता, पण आज लाईव्ह फेसबुकला मला इथं बोलवलं आणि त्यामुळे मला थोडी तयारी करावी लागली, कारण या तंत्रज्ञानाला तसा मी दुरून एक प्रेक्षक आहे, सहभागी कधीच नव्हतो, पण आज तुम्ही मला सहभागी करून घेतलं.
हरकत नाहीये. आपण मला माहित नाही स्वरूप कसं ठेवलंय तुम्ही. आता गुज जाणून घ्यायचं तुम्ही म्हणालात. गुज हो. काय काय सांगू मी तुम्हाला की गुज असं काही नाहीये. सगळं ओपन आहे आणि खुलं आहे. मला वाटतं आपण 2003 किंवा 4 पासून आपण कांतू काळेंच्या कार्यक्रमातनं जेव्हा आपली ओळख झाली आणि तेव्हापासून आपण तुम्ही मला ओळखता की मी तबला वाजवायचो पूर्वी. हो, स्वतः हो, हो. संगीताचे स्वतंत्र कार्यक्रम करायला लागलो आणि मग त्याच्यानंतर ऍक्सिडेंट झाला आणि ऍक्सिडेंटली मी या क्षेत्रामध्ये आलो. हे तुम्हाला माहिती आहे. येस, माझा ऍक्च्युली खरं तर आज आपल्याला गप्पा मारत मारतच पुढे जायचंय. मला हो पण हो स्वतःला हा प्रश्न होता की सर एवढे उत्तम तबला वादक आणि तरी त्यांनी आणि तिथून मग हा. ते इकडे वळाले. फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणजे दोन्ही क्षेत्र प्रचंड भिन्न क्षेत्र आहेत. हो आहेत आहेत. पण याच्यामध्ये समान दुवा किंवा समान धागा एकच आहे. संगीत असलं तरी त्याच्यामध्ये नियोजन येत होतं आणि आता तर प्रत्यक्ष अर्थ नियोजनाचाच विषय आहे. तर हो, नियोजन हो. हा जो व्यापक विषय आहे, तर तो अभ्यास असेल किंवा उद्योगधंदा असेल, व्यवसाय असेल, कोणी विद्यार्थी असतील, कोणी क्लास वन ऑफिसर असतील, पण रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला नियोजन केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. आणि मग ते संगीत विषयक कार्यक्रमाचं नियोजन असेल, आज कोणाबरोबर वाजवायचं आहे म्हणून, किंवा तुमचा अनुभव नेहमीचा आहे की आज कोणाचा शो करायचा आहे, मग एक पद्धत आहे की आज कोणाचा शो आहे, कोणाचा प्रोग्राम आहे, मग त्याप्रमाणे तुम्ही चॉकआउट्स बघून घेता, काय बोलायचं याची उजळणी करता, तिथं प्रेझेंट कसं बरोबर आहे. व्हायचं याचं एक नियोजन असतं. तर नियोजन हा समान धागा आहे. म्हणजे कुठलंही क्षेत्र असलं तर माझ्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर संगीत असेल किंवा मग अर्थविषयक गोष्टी असतील, तर नियोजन हा भक्कम आधार प्रत्येक गोष्टीला असला पाहिजे, या मताचा मी आहे. आणि त्या तत्वाला आणि त्या दुव्याला धरूनच आपण सगळ्यांना पुढे चाललो आहोत. अगदी बरोबर बोललात सर तुम्ही. आणि खरं तर कोरोनाने आपल्याला प्रचंड ह्या गोष्टीची जाणीव करून दिलेली आहे की हो आपण कुणीही जरी गाईड घेऊन जन्माला आलो नसलो तरी हो अशा हो. प्रकारचं एखादं संकट ओढवू शकतं याचा कधी कोणी करेक्ट. आयुष्यात विचार केला नव्हता. त्यामुळे कदाचित बरेच जण म्हणजे मला तरी वाटतं की किमान 75% ऑफ द पीपल हे हो. नियोजनाअभावी सध्या क्वारंटाईनला घाबरून गेलेले आहेत. कारण आहे ना, प्रत्येकाचं आहे ना. आर्थिक नियोजन सगळं कोसळलेलं आहे. कोसळलंय कोसळलंय. खरंय खरंय खरंय. काय झालेलं मग आहे माझा की आता हा. बोला ना सर. नाही नाही, तुम्ही माझा असं काहीतरी म्हणालात. विषय काय, तुमचा चेहरा पूर्ण येत नाही. बऱ्याच जणांची कॉमेंट आहे. सात्विक तेपाळे म्हणून एक ताई, अच्छा. तुझा कॅमेरा थोडा वर सेट कर असं म्हणतात. बरं, बरं, बरं. थोडंसं हा वरती तुमचा पिऊ. थोडासा कॅमेरावर सेट कर. माझा थोडा कॅमेरा चेहरा हे होतोय. वर घ्या तुमचा, म्हणजे हां. हा आता आता दिसतोय व्यवस्थित. हा, तुम्ही हो, काहीतरी म्हणत हो. होत. हा. हां, मी हे म्हणत होते सर, की हम्म. तुम्ही ज्या क्षेत्रात आहात तुमच्यासाठी शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, सीप हे रोजचे शब्द आहेत. रोजच्या वापरातले शब्द आहेत. पण बरोबर. सर्वसामान्य माणूस असो अथवा आमच्यासारखे कलाकार असो, कलाकार मुळातच त्याच्याकडे जेव्हा पैसा असतो तेव्हा दिवाळी नाहीतर शिमगा असा अगदी सगळेजण म्हणत असतात. हसत हसत का होईना विनोदाने असं म्हणत असतात. पण हो. सर्वसामान्य माणसांसाठी आजही त्यांना शेअर मार्केटची भीती वाटते, म्युच्युअल फंडची भीती वाटते. सीप या शब्दाची त्यांनी अजूनही त्यांना माहिती नाहीये. आणि त्यामुळे हम्म. कुठेतरी गुंतवणुकीसाठी पर्याय म्हणजे एकतर फिक्स डिपॉझिट करणे, नाहीतर सोन्यात हो गुंतवणूक करणे. हे दोनच पर्याय कॉमन मॅन निवडत असतात. जे की हो हो. आजच्यासारखं जर संकट आलं तर ते फोल आहेत असं निदर्शनास आलेलं आहे. तर सामान्य माणसाने या शब्दांच्या जवळ जावं यासाठी तुम्ही काय सूचित कराल? नाही नाही, मग शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड किंवा टिप्स किंवा तुम्ही आता जो काही कोण शब्द वापरलात, अ, अ, या ह्या गुंतवणुकीचे मार्ग आहेत. ह्या गुंतवणुकी नाही आहेत. हे गुंतवणुकीचे मार्ग आहेत. अच्छा. पहिल्यांदा जसं मी मगाशी म्हणालो की आपल्याला सगळ्यांना कुठल्याही गोष्टीमध्ये एक चांगला दर्जा गाठायचा असेल, चांगली उंची गाठायची असेल, तर आपल्याला पहिल्यांदा नियोजनाची कास धरणं आवश्यक आहे. की नियोजन आपल्याकडे असेल
तर आर्थिक नियोजनाचा आता हा विषय आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की, आणि तुम्ही पहिल्यांदा जे बोललात की कलाकार म्हटल्यानंतर थोडं बेशिस्त असतात. बरोबर आहे. फक्त कलेकडे असतं. म्हणजे आज कोणता कार्यक्रम आहे, कोणाचा कार्यक्रम आहे, चॉकआउट काय आहे, कीबोर्डिस्ट असेल तर इंटरल्यूड्स कोणते आहेत, M1 कसा वाजलेला आहे, M0 कसा वाजलेला आहे, किंवा तालवादक असतील तर मध्ये मध्ये कट्स कसे गेलेत, पॅटर्न किती गेलेले आहेत. तर याची उजळणी करण्यात सगळं ते लक्ष असतं. आणि मग सगळ्यात शेवटी काय की बजेट किती आहे, नाईट किती मिळणार आहे, हम्म. म्हणजे 1000 मिळणार आहे की 2000 मिळणार आहे की 3000 मिळणार आहे. आणि विश्वासाचा नेहमीचा जर संयोजक असेल किंवा हे असेल, माणूस असेल, तर आपण तो सुद्धा विचार करत नाहीये. आज फ्री आहेस का, आज रामाला येऊन जा, किंवा आज हो. जिमखानाला येऊन जा. एवढं आपण राईट, करतो राईट. आणि आपण लगेच प्रोग्रामला जातो. आपण विचारत सुद्धा नाही की प्रोग्राम कोणाचा आहे, चॅरिटी आहे का, सेलिब्रिटीचा आहे, आणि आपण लगेच त्या गोष्टीला तयार होतो. म्हणजे आपण पहिल्यांदा कलाकारांच्या भूमिकेतनं मी बोलतोय. मी त्या फेज मधनं 3.5-4 वर्ष गेलेलो आहे. मला कोणाचा फोन हो. आला तर मी सरळ हो म्हणून टाकायचो. मी कधी विचारत नव्हतो की माझी नाईट किती देणार आहात तुम्ही, 1000 देणार आहात की 1500 की 700 देणार आहात. कधीच कोणाला विचारलं नाही. बरोबर, तर त्यामुळे बरोबर. कलाकार हा नेहमी कलेकडे बघतो, आणि अर्थ नियोजन काय मिळणारच आहे पैसा. पैसा कुठे जातोय, 2-3 कार्यक्रमांचे राहिलेले आहेत तर मिळतील आज न उद्या, असा आपल्याला एक हम्म. विश्वास असल्यामुळे आपण काय करतो की त्या गोष्टीकडे थोडंसं दुर्लक्ष करतो. आणि अगदी मग बरोबर. त्याचा एक तुम्ही म्हणाल तसं बेशिस्त नाही, पण एक अर्थनियोजनाचा ट्रॅक तुम्ही सोडून दिलेला असतो त्यावेळेला. आणि हे मला आता मी या करेक्ट, करेक्ट. क्षेत्रात मागच्या 13 वर्षांपासून आल्यामुळे, 12 वर्षांपासून आल्यामुळे मला या गोष्टी समजायला लागल्या की क्षेत्र कोणतंही असो तुमचं, तर त्याच्यामध्ये तुमचा अर्थनियोजनाचा हम्म. ट्रॅक सुटता कामा नये. तर अर्थनियोजन बरोबर. करणं अत्यंत आवश्यक आहे. अर्थनियोजनाची पहिली पायरी म्हणजे तुम्ही महिन्याला साधारणतः सरासरी म्हणजे हम्म. वार्षिक आपला आमदानी किती आहे, उत्पन्न किती आहे, भागिले 12. तर साधारण वर्षाला आपण सगळे कलाकार साधारण 30, 40, 50, 60 हजारापर्यंत जर कमवत असतील, की आपल्याला आपले खर्च किती आहेत, आपण किती हम्म. पैसा बाजूला ठेवला पाहिजे, किती पैसा हम्म. पार्क केला पाहिजे, किती पैसा कंटिंजन्सी फंड म्हणून ठेवला पाहिजे, किती पैसा हम्म. इन्शुरन्सला ठेवला पाहिजे. तर हम्म. फ्युचरिस्टिक एक्सपेन्सेससाठी किती पैसा आपल्याला लागणार आहे. तर या गोष्टींचा हम्म. कमीत कमी विचार तरी होणं आवश्यक आहे. आणि मग हा जर विचार केलेला असेल तर यातनं थोडा कलाकारांनी वेळ काढणं आवश्यक आहे, किंवा सर्वसामान्य मधून मग अर्थनियोजन, मग तुमच्या इन्कम एक्सपेन्सेस, लायबिलिटीज, आणि तुमचे एक्सपेन्स रेशो किती आहेत याची सगळी पडताळणी करून, विभागणी करून, मग त्याप्रमाणे आपण टप्प्याटप्प्याने नियोजनाला सुरुवात करू शकतो. सर, तुम्ही म्हणालात की टप्प्याटप्प्याने आपण नियोजनाला सुरुवात करू शकतो. पण बरोबर. सामान्य व्यक्ती असेल किंवा कलाकार असेल, आता कलाकारांना 6 महिने काम आहे आणि आता उगे गेल्या 4-5 वर्षांमध्ये इव्हेंटचं क्षेत्र वाढल्यामुळे 12 महिने काम होतं कलाकारांना. पण बरोबर आहे. 6 महिने काम आणि पुढच्या 6 महिन्याचं त्या 6 महिन्यात नियोजन हे कलाकारांना करावं लागायचं. बरेच लोक बरोबर. आपल्याकडे असे आहेत, कॉमन मॅन असे आहेत की ज्यांचा लिमिटेड इन्कम सोर्स असतो. मग हो, लिमिटेड आहे ना. इन्कम सोर्स मध्ये सुद्धा भविष्यासाठी सुरक्षितता म्हणून मग शेअर मार्केट किंवा तुमचं म्युच्युअल फंड ह्याच्यात गुंतवणूक करणं योग्य राहील, की मग त्याच्यासाठी काही अजून वेगळा प्लॅन असू शकतो? म्हणजे मुलांचे उच्च शिक्षण असतील, हो, हो, घरातलं लग्न हो, कार्य हो. असेल किंवा घर घ्यायचं असेल, या बरोबर आहे. संदर्भातल्या काही योजनांबद्दल सांगू शकाल का? अ, योजना खूप असतात, परंतु आपल्याला योग्य काय आहे, जसं हा, आता हा. आपण एक बघतोय की कोविड-19चा मुकाबला करण्यासाठी आपल्याकडे आयुष मंत्रालयाने प्रिस्क्राईब केलेलं आहे की विशिष्ट पद्धतीची औषधं तुम्ही वापरा, विशिष्ट पद्धतीचं तुम्ही एक थेरपीचा वापर तुम्ही करू शकता वगैरे. तर याच्यामध्ये या हम्म. हम्म. गाईडलाईन्स आहेत.
तर तुम्ही गाईडलाईन बरोबर. म्हणून शेअर मार्केटकडे बघू शकता किंवा म्युच्युअल फंडाकडे बघू शकता किंवा फिक्स डिपॉझिटकडे बघू शकता, सोन्याचा उपयोग. ही सगळी फायनान्शियल टूल्स आहेत किंवा फायनान्शियल ओके. अव्हेन्यू आहेत. यामध्ये मला बर. काय योग्य आहे हे अत्यंत महत्वाचं आहे आणि मला काय योग्य आहे तेव्हाच स्पष्ट होऊ शकतं ज्या वेळेला आपण कागदावर ब्लॅक अँड व्हाईट आपण काही लिहून काढू आणि शहरामध्ये किंवा बाहेर आपल्या ओळखीचे जे कोणी आर्थिक सल्लागार आहेत त्यांच्याबरोबर जेव्हा आपण बसू त्यावेळेला ते स्पष्ट होईल. ओके. बऱ्याच वेळेला असं असतं की शेअर मार्केट हा एक मोठा हॉरायझॉन आहे, म्हणजे एक मोठं मोठा आकाश आहे, त्या क्षितिज. क्षितिज आहे की ते केवळ पैशाची मोठी उलाढाल करणं आणि रिस्क घेऊन पैसा वाढवण्याचा एक तो मोठा मार्ग एक तिकडं आहे. परंतु आपल्याकडे जर आर्थिक गुंतवणुकीसाठी जर नियोजन नसेल तर कुठल्याही पद्धतीचा असा एकदम रिस्क घेणं बरोबर नाही. म्युच्युअल फंड सुद्धा त्या व्यक्तीने करू नयेत. पण मग त्यांनी काय करावं, तर पहिल्यांदा आपलं इन्कम किती आहे, एक्सपेन्सेस किती आहेत, आपल्याकडे आपली फॅमिलीमध्ये किती संख्या आहे, मुलं किती आहेत, त्यांचे एज्युकेशन आपण काय करू इच्छितो त्यांना, आपण त्यांना कलेच्या क्षेत्रात आणणार आहोत का, त्यांना स्टेज देणार आहोत का, मग स्टेजवर मुलं आणण्यासाठी त्यांना किती किती पैसा खर्च करावा लागेल. त्यानंतर आपण कमाईमधून आपण स्वतःमध्ये किती इन्व्हेस्ट करतोय, म्हणजे आपण काय करतो की कार्यक्रम झाला, 1000, 2000, 3000 रुपये मिळाले की आपण चला बा उद्या कार्यक्रम येणार आहे, परवा यायचं, या महिन्याच्या 18 तारखा बुक झालेल्या आहेत, त्यामुळे आता पैशाची काळजी नाहीये. त्यामुळे आपण बरोबर. बऱ्यापैकी तो पैसा आपण खर्च करायला लागतो. अ, एकदम हां, असं पैसा थोडं खर्च नका करू. उधळण्याकडे वळतो आपण थोडंसं. पैसा उधळण्याकडे आपली वृत्ती जाते. उदाहरणाकडे वळतो म्हणण्यापेक्षा आपण बऱ्याच वेळेला रिलॅक्स झालेला असतो की चला माझ्या या महिन्याच्या 18 तारखा बुक झालेल्या आहेत आणि 18 राइट, राइट. गुणिले 2000 एवढं माझं आता इन्कम या महिन्यात नक्की आहे. तर त्याच्यामध्ये आपण स्वतःकडे थोडंसं हा थोडं इंटरप्ट करते सर तुम्हाला. सॉरी. येस बोला ना, पण बोला ना. तुम्हाला खरं सांगू का, की हे हे जे तुम्ही आता बोललात, की येस चला आता महिनाभर कार्यक्रम बुक आहेत आणि आता आपल्याला आलेले पैसे आहेत, तर थोडंसं आपण ह्याच्यामध्ये काहीतरी अ, क थोडे खर्च करूयात बुवा. काय फरक पडणार आहे? आहे बरोबर ना पुढचे 10 कार्यक्रम. तर असं बरोबर काहीसं मार्च महिन्यामध्ये सुद्धा घडलं होतं. कारण पूर्ण हो मार्चचा सीझन बुक, एप्रिलचा सीझन हो बुक होता आणि होता मेच्या काही तारखा सगळ्यांचा बुक होता. गेलेल्या. आणि बरोबर आहे. सडनली अचानक कार्यक्रम कॅन्सल व्हायला सुरुवात झाली आणि हो 22 तारखेपासून टोटल लॉकडाऊन. तर नाही नाही टोटल बहुतेक कलाकार असे होते की त्यांना वाईट हे वाटलं की अरे कार्यक्रम तर कॅन्सल झाले, आता तर आपण कार्यक्रमाच्या भरोश्यावर बसलो होतो, आता कसं करायचं? हो. आणि असं होतं ना, म्हणूनच काय म्हणायचं की अनसर्टनिटीज आणि ऍक्सिडेंट्स हे आपण आयुष्यात मॅप करू शकत नाही की ऍक्सिडेंट या दिवशी येणार आहे किंवा अनसर्टनिटी येणार आहे. ही तुम्हाला बरोबर. अज्युम करावी लागते, ही तुम्हाला गृहीत धरावी हं. लागते की कार्यक्रम ठीक आहे, कार्यक्रम काही म्हणजे हे मासिकल हा प्रकार झाला की वर्ल्ड वाईड सगळीकडेच हे संकट आलं आणि सगळीकडचंच नियोजन, कार्यक्रमांचे नियोजन राइट, सगळीकडे राइट. उद्ध्वस्त झालंय असं म्हणूया आपण. पण वैयक्तिक सुद्धा हं, कारणं हं. असतात. कधी संयोजकांचे प्रॉब्लेम्स असतात, स्वतःचे प्रॉब्लेम्स असतात, घरातले प्रॉब्लेम्स असतात, मग हं. स्वतःची प्रकृतीचे प्रॉब्लेम्स असतात. आपल्याला माहिती आहे करेक्ट, विशाखाताई करेक्ट. की अनेक कलाकार मागच्या काही वर्षांमध्ये या शहरामध्ये अत्यंत वाईट अवस्थेमध्ये गेलेले आहेत. अगदी, अगदी. त्यांच्याकडे अगदी खरं जाताना आहे. जाताना पैसा नव्हता. त्यांच्याकडे जाताना पैसा नव्हता. अगदी त्यांच्याकडे खरं. जाताना आरोग्य अगदी, नव्हतं. त्यांच्या अगदी. मुलांची किंवा कुटुंबाची बऱ्यापैकी वाताहत झालेली आपण बघितलेली आहे आणि ससे ओलपट झालेली आहे. बरोबर. सफाई झालेली आहे. आणि असं होऊ नये म्हणून आपल्याला म्हणजे प्रत्येक व्यक्तीने ज्या व्यक्तीला म्हणजे कलाकार असेल नाही तर फ्रीलान्सर कुठलाही सामान्य व्यावसायिक असेल, माणूस असेल. हो, 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 हो. कुठला असेल बरोबर. त्यांनी पहिल्यांदा आपल्या खर्चावर मर्यादा ठेवणं आवश्यक आहे. हं. मर्यादित खर्च करणं आवश्यक आहे. जास्तीत जास्त पैसा बँकेत ठेवणं आवश्यक आहे. बँकेतून तो पैसा एक 6 महिन्यांचा पैसा किंवा 8 महिन्यांचा पैसा, 10 महिन्यांचा पैसा, जितका मोठा पैसा तुमचा रिझर्व्ह म्हणून ठेवता येईल तो लिक्विड फंडांमध्ये किंवा हो. ओव्हरनाईट फंड असतात. काही फंड आता मी म्युच्युअल हं, फंडांकडे येतो की हाऊ यू कॅन हं. यूज म्युच्युअल फंड ॲज अ कॉन्सेप्ट फॉर युअर डेली नीड्स और
युअर शॉर्ट टर्म नीड्स. तर याच्यामध्ये लिक्विड फंडांचा किंवा ओव्हरनाईट फंडांचा आपण वापर करू शकतो कंटिंजन्सी फंड म्हणून. आणि 6 महिन्याचा, 8 महिन्याचा, 10 महिन्याचा आपण एक बॅकअप पैसा, जेणेकरून असं जर काही झालं, म्हणजे कल्पना करा की ज्या व्यक्तीकडे असा पैसा आहे 6 महिन्याचा किंवा वर्षभराचा, त्याला प्रॉब्लेम नाहीये. कारण एक 6 महिन्यानंतर, 8 महिन्यानंतर किंवा वर्षभरानंतर जेव्हा परिस्थिती रुटीन मध्ये येईल, तोपर्यंत त्याचा तो पैसा पुरेल. आणि तो पुरलेला पैसा त्याला घराला कॉन्फिडन्स देऊन जाईल की येस, मी बाजूला पैसा ठेवलेला होता आणि मग त्याच्यामुळे मी घर माझं व्यवस्थित चालवू शकलो. सर, अगदी एका सेकंदासाठी तुम्हाला थांबवते की तुम्ही जे म्हणालात की बरेच जण, आता बऱ्याच जणांच्या मुखात हे वाक्य आहे की बाबा गंगाजळी तरी किती दिवस पुरणार, आता सरकारने लॉकडाऊन काढावं आणि आता आम्हाला काम करू द्यावं. तर पैसाही सर्वांकरता संपत चाललेला आहे. आणि तुम्ही जे म्हणालात की बॅकअप, तर बॅकअप लाईट हवा. जर लाईट गेली, वीज पुरवठा थांबला, तर प्रत्येकाकडे बॅकअप म्हणून सगळ्यांनी घरी त्याचा बॅकअप प्लॅन तयार ठेवलेला आहे. मात्र आयुष्याच्या बाबतीतला मोठा आर्थिक बॅकअप प्लॅन करायला मात्र लोक विसरतात. हाच कमीत कमी प्रत्येक फ्रीलान्स व्यक्तींनी, व्यावसायिकांनी, कलाकारांनी 6 महिने, 8 महिने, 10 महिने, 12 महिने जितकाच ठेवावा की जेणेकरून तुमचा या क्षेत्रात कुठल्याही प्रकारची अनसर्टेनिटी आली, ऍक्सिडेंट झाला किंवा वैयक्तिक ऍक्सिडेंट झाला, तर तुम्ही एक वर्षभर त्या परिस्थितीला तोंड देऊ शकला पाहिजेत, सस्टेन झाला पाहिजेत. आणि तुमच्या कुटुंबाला आर्थिक फटका आणि मानसिक धक्का याच्यातनं बसला नाही पाहिजे, याची काळजी प्रत्येकाने घेणं आवश्यक आहे. आणि हे झाल्यानंतर मग तुम्ही प्रत्येक जण, म्हणजे प्रत्येक कलाकारांनी, आपण कलाकारांच्या बाबतीत जरा बोलूया, कारण तुम्ही कलेच्या क्षेत्रात अनेक वर्ष काम करता. आणि विशाखाताई, मला या संदर्भात मी ऍक्सिडेंटचा मुद्दाम उल्लेख या ठिकाणी केला की 3 वर्षांपूर्वी तुमच्यावर एक प्रसंग ओढवलेला होता दौलताबाद रोडवर, माझ्या मते दौलताबाद रोड, पडेगाव रोडला, बरोबर. एक दीड वर्ष झालं. त्याच्यानंतर मागे मला एक आठवतं की जीवन कुलकर्णी, संगीता भावसार, नंदू वळसणकर वगैरे सगळे एका अशा ऍक्सिडेंट मधून बाहेर पडलेले होते. गेवराईला ते कार्यक्रमाला चालले होते, राजेश भाऊजी, संगीता, जीवनदादा, नंदू दादा, आणि तिथे त्यांचा ऍक्सिडेंट झाला. मी स्वतः 2006 मध्ये, माझे योग कसे होते मला माहित नाही, पण मी 4 ऍक्सिडेंट मधून बाहेर पडलो, अनेक वेगवेगळ्या अपघातांमधनं, कधी वाहनांचा अपघात, कधी असंच पडलो वगैरे. तर त्याचा परिणाम माझ्या स्पाईनवर झाला. आणि माझी ही जी 2 बोट आहेत, ही अनामिक, तर्जनी आणि ही मध्यमा, याच्यातली शक्ती गेलेली आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की मी तबला का बरं बंद केला, की माझं नर्व्हाइन डिसफंक्शन आहे. आणि त्या ऍक्सिडेंटचा परिणाम माझ्या हातावर परमनंट झालाय. आता मी दिसायला खूप फिट दिसतो, पण तबला मला वाजवता येत नाही. तर व्यावसायिक तबला तर मला वाजवता येणं शक्य नव्हतं. त्यामुळे मी काही महिने अंथरुणावर होतो आणि त्याच्यानंतर माझा तबला पूर्ण बंद झाला, कारण मला ते त्यातनं मी रिकव्हर होऊ शकलो नाही. पण त्या काळात कलाक्षेत्रातून बाहेर पडण्याचं, कलाक्षेत्रातून बाहेर पडण्याचं कारण तुमचा ऍक्सिडेंट होता, हे महत्वाचं आहे. कारण 3-4 ऍक्सिडेंट असे झालेत, मी तुम्हाला सांगेन डिटेल्स नंतर. पण एखाद्या गोष्टींमुळे, घटनांमुळे आपण बाहेर फेकला जाऊ शकतो, हे माझं मोठं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. मी अनेक कलाकार बघितलेले आहेत जे आजारपणामुळे बाहेर गेलेत, दुखापतींमुळे बाहेर गेलेले आहेत, इंटरनल इंजुरीजमुळे बाहेर गेलेले आहेत, कोणाचे गळे बसले, व्होकल कॉर्ड्सला नुकसान झाले म्हणून ते बाहेर गेलेत, वगैरे वगैरे. अशा अनसर्टनिटीजला फेस करण्यासाठी आपल्याकडे कमीत कमी वर्षभराचा तरी एक प्लॅन असा पाहिजे की जो तुम्हाला याच्यातनं तारून नेईल. आणि मग त्याच्यामधून मग शॉर्ट टर्म पैसा कोणकोणत्या गोष्टींसाठी लागणार आहे, मीडियम टर्म पैसा कोणत्या गोष्टींसाठी लागणार आहे, लॉंग टर्म गोल, जसं आपलं रिटायरमेंट आहे, मुलांची लग्न आहेत. तर आज न उद्या प्रत्येक कलाकार 60ला, आज
महिन्याला 20, 25, 30 कार्यक्रम आज जे कलाकार वयाच्या 25 ते 40च्या दरम्यान करू शकतात, ते 60 नंतर नाही करू शकणार. आफ्टर 60s प्रकृतीमुळे आणि थकव्यामुळे, कंटाळामुळे या कार्यक्रमांचं प्रमाण कमी होणार आहे. मग जेव्हा कार्यक्रमांचं प्रमाण कमी होईल, इन्कम कमी होईल, पण प्रकृतीसाठी किंवा रिटायरमेंटसाठी पैसा प्रत्येकाला लागणार आहे. तर आपण जे कलाकार आज 20, 25, 30, 40च्या मध्ये आहेत, त्या प्रत्येकाने आपापल्या नियोजनामध्ये अल्ट्रा शॉर्ट टर्म गोल्स, मीडियम टर्म गोल आणि लॉंग टर्म गोल्स याच्यामध्ये आपल्या उत्तरदायित्वाची म्हणजे लायबिलिटीची विभागणी करणं आवश्यक आहे. आणि ती विभागणी करून त्याला इन्शुरन्सचा सपोर्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे मला असं म्हणायचं की तुम्ही बँकेत पैसा ठेवून तो सुरक्षित ठेवू शकता आणि कालखंडानुसार त्याची पैशाची विभागणी करून तो वाढवू सुद्धा शकता. म्युच्युअल फंड्स किंवा शेअर्स असतील किंवा उद्योग असतील किंवा अजून कुठे गुंतवणूक करून नक्की वाढवू शकता. पण वाढलेला पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला इन्शुरन्स सुद्धा करणं आवश्यक आहे. ऍक्सिडेंटल इन्शुरन्स आपण घेऊया, तर तो प्रत्येकाने करणं आवश्यक आहे आणि तो अतिशय स्वस्त असतो. तुम्ही काहीतरी बोलताय, बोला. हे विचारायचं होतं सर की गव्हर्नमेंट सेक्टरला जे नोकरी करणारे आहेत त्यांना रिटायरमेंट नंतर पेन्शन आहे, मात्र कलाकारांना नाहीये. पण मग असा कलाकारांसाठी काही असे विशेष प्लॅन्स नाही 2005 नंतर सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा पेन्शन नाहीये. अच्छा, बर. नाही पण मग माझा प्रश्न असा मनात आला होता माझ्या आता की तुम्ही जे आता प्लॅन सांगत होतात, म्हणजे तुम्ही लिक्विडिटी बोललात, तुम्ही म्युच्युअल फंड बोललात, तुम्ही सिप, तर मग यांच्यामध्ये अशी काही तरतूद आहे का कलाकारांसाठी म्हणून काही विशेष प्लॅन्स आहेत का इंट्रोड्यूस केलेले त्या कंपन्यांनी? कलाकारांसाठी म्हणून असं नाहीये. प्लॅन्स खूप आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो 44 म्युच्युअल फंड कंपन्या आहेत आणि जवळपास 1100-1200 योजना आहेत म्युच्युअल फंडांच्या. आणि इन्शुरन्स कंपन्यांमध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या योजना असतात. त्या सगळ्यांमध्ये मी कुठे बसतो हे मला ठरवावं लागेल आणि आपण हा निर्णय घेण्याच्या ऐवजी तो आर्थिक सल्लागारांनी तुम्हाला तो योग्य निर्णय किंवा योग्य सल्ला देणं आवश्यक आहे की तू इथं बसतोस, तुझ्यासाठी हे आहे. जसं कुठल्याही आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर कडे तुम्ही गेलात आणि स्वतःची प्रकृती दाखवली, तर आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर तुमची प्रकृती निदान करतो, नाडी परीक्षा करतो, किंवा तुम्ही स्त्री पुरुष कोणते आहात, वय काय आहे, तुमचं चिकित्सा करून मग तुम्हाला औषधांची योजना करतो. त्याप्रमाणे प्रत्येकाला वेगळ्या प्रकारच्या आर्थिक नियोजनाची आवश्यकता असते आणि त्या नियोजनामध्ये मग या सगळ्या गोष्टी येतात. त्याच्यामध्ये रिटायरमेंट कलाकारांचा एक भाग असं काही नाहीये. अच्छा, आणि साधारण गुंतवणुकीची रक्कम काय असायला हवी, म्हणजे मिनिमम टू मॅक्झिमम? मॅक्झिमम तर किती असू शकते, बट मिनिमम नाहीये. मला असं एक म्हणायचंय की मला जर जेवायला 2 पोळ्या लागतात तर मला 2च पोळ्या रोज मिळणं आवश्यक आहे एका जेवायला. हो बरोबर. मला जर माझी भूक 5 पोळ्यांची असेल तर मला 5 पोळ्या मिळाल्या पाहिजेत. तर गुंतवणुकी सुद्धा असं आहे की माझ्याकडे लायबिलिटीज किती आहेत त्याच्यावर गुंतवणुकी ठरतात. माझी प्रकृती कशी आहे त्याच्यावर इन्शुरन्स ठरतो. माझं बाहेर हिंडणं फिरणं कसं आहे, त्याचा रिस्क प्रोफाईल कसा आहे त्याच्यावर पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स ठरतो. तर हे जे तुम्ही जो प्रश्न विचारलात की किती गुंतवणूक केली पाहिजे, तर आपल्या गरजांनुसार गुंतवणूक केली पाहिजे, हा त्याचा पहिला सिद्धांत आहे. जसं मी आता तुम्हाला तुम्ही एक विचारलात की किती पैसा, एक साधारण लक्षात घ्या की आज जर एखाद्या गोष्टीला 10 लाख रुपये लागत असतील आणि ती गोष्ट तुम्हाला 15 वर्षानंतर करायची आहे, लक्षात आलं? आज ज्या गोष्टीला त्याची किंमत तेव्हा वाढलेली असेल कारण त्यावेळेला इन्फ्लेशन रेट म्हणजे महागाईचा दर समजा आपण 8% जरी पकडला तरी साधारण 32 ते 33 लाख रुपये त्यावेळेला लागणार आहेत.
जी गोष्ट आज म्हणजे 10 लाखात मिळते तिला 30 10 32. लाखात मिळणार आहे त्याला 15 वर्षानंतर 8% महागाई दरानुसार किंवा इन्फ्लेशन रेटनुसार त्याला 32 ते 33 लाख रुपये लागतात. मग 32-33 अच्छा. लाख रुपये त्यावेळेला जर लागणार असतील तर मला हम्म. 15 वर्षाच्या कालावधीमध्ये साधारणतः एक गणित आहे 6 ते 6,500 रुपये जर महिना जर आपण बाजूला ठेवला आणि योग्य ऍसेटमध्ये जो हम्म. गुंतवणूक केली की ज्याच्यामध्ये मला 12% ओके. मिळू शकतात तर 6,500च्या महिना बजेटमधून त्याला 32 लाख रुपये नक्की मिळू शकतात. मोर ऑर लेस, ओके. कमी जास्त. तर हे गणित मांडावी लागतात दरवेळेला. दरवेळेला तुम्हाला तुमच्या लायबिलिटीज काय आहेत, तुम्हाला मुलं किती आहेत, तर किती वर्षानंतर त्यांची शिक्षण येणार आहेत, लग्न येणार आहेत. लग्नाचं इन्फ्लेशन आपण 9% पकडतो, पण शिक्षणाचं इन्फ्लेशन आपण 10% पकडतो. मेडिकल अच्छा. इन्फ्लेशन आपण 11 किंवा 12% पकडायला लागतं कारण इतकं प्रचंड महाग आहे तुम्हाला सांगतो. आज बरोबर. कुठल्याही टॉप रँकिंग म्हणजे डिसीज. पंचतारांकित नाही हॉस्पिटलमध्ये कोणाची नावं हॉस्पिटल. घ्यायची ओके. हा. नाहीयेत. नाही हॉस्पिटलमध्ये नाही. जर हो. जाऊन जर तुम्हाला जर उपचार घ्यायचे असतील ना तर लिटरली 6, 8, 10 हजार 12,000 रुपये पर दिवसांचा खोलीचा खर्च आहे. अगदी खरंय सर. म्हणजे अगदी खरंय. तर मग खरं म्हणजे या गोष्टीला अंत नाही की कोणी कितीचा इन्शुरन्स घ्यावा तो आणि साधारणतः तिथं किती खर्च येऊ शकतो ऍव्हरेज तर त्याप्रमाणे प्रत्येकाने आपला हेल्थ इन्शुरन्स करून ठेवणं आवश्यक आहे. कलाकारांनी ओके. विशेषतः कारण कलाकारांना खरंच काही बॅकअप नसतं. आणि मगाशी मी जसं सांगितलं की ऍक्सिडेंटली आपण 6 महिने घरी राहिलो. आपण तुम्हाला माहिती आहे का औरंगाबादचा एक सुप्रसिद्ध ड्रम प्लेयर किंवा पर्कशनिस्ट कित्येक महिने अंथरुणावर पडून होता. हो. तर नाव घ्यायची गरज नाहीये पण हे वस्तुस्थिती आपल्याला नाही. सगळ्यांना माहिती आहे. वस्तुस्थिती. पण बरोबर. एक गंमत सांगतो विशाखाताई की इतकं स्वस्त आहे म्हणजे तुम्ही कल्पना नाही करणार 3,500-4,000 रुपये वर्षाला जर दिले पर्सनल हा हा. ऍक्सिडेंट प्लॅनला किती वर्षाला फक्त हा 3,500 हा. 4,000 तर तुम्ही 10 ओके. लाखाला कव्हर होता. 10 लाखाला कव्हर होता. अच्छा. अच्छा. आणि 10 लाखाला तुमचं हॉस्पिटलायझेशन परमनंट काही इंजुरी झाली असेल तर ती त्याचं रिकव्हरी किंवा त्याचं हम्म. काय म्हणतात रिहॅबिलिटेशनचा खर्च हॉस्पिटलचा हा खर्च हा. हम्म. त्यानंतर ती व्यक्ती जितके दिवस हॉस्पिटलमध्ये राहते किंवा घरी राहते 6 महिने समजा दोन्ही मिळून पडून राहिली घरामध्ये आणि काम नाही धंदा नाही काही नाही काही नाही मग 6 महिने त्याच्या कुटुंबाने काय करायचं तर तुम्हाला सांगतो हम्म. महिन्याचे 4 आठवडे गुणिले हम्म. 6 म्हणजे 6 चोक 24 हम्म. 25 आठवड्याचा हिशोब जर काढला तर 25 हम्म. आठवडे त्या व्यक्तीला दर महा साधारणतः हा हा. 40,000 रुपये महिना ती कंपनी देते. अरे बापरे. बरं. हा हे म्हणजे याबद्दल नव्हतं ठाऊक. खरंच ठाऊक नव्हतं सर. हा मी तुम्हाला सांगतो समजा एखाद्या व्यक्तीने 10 लाखाचा जर पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स काढला आणि तो बिचारा हम्म. 6 महिने घरी बसून राहिला किंवा हॉस्पिटलमध्ये राहिला तर आठवड्याला हम्म. 10,000 रुपये आठवड्याला 10,000 याप्रमाणे ती अच्छा. कंपनी त्याला घरी आणून देते. ओके. ओके. तर गुंतवणूक वाढ शेअर म्युच्युअल फंड हा तर विषय बाजूला राहिला. पण हम्म. सगळ्यात महत्वाचं हे आहे की आपण इन्शुअर्ड आहोत का. उद्या जर आपल्यावर काही अशी वेळ आली तर आपल्या आपल्या गोष्टीमुळे आपल्या अपघातामुळे आपल्या कुटुंबाने का बरं सफर व्हावं. तर या बरोबर. गोष्टी सुद्धा वेल्थ प्रोटेक्शन म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आपल्या घरातला पैसा बाहेर जाऊ नये अशा वेळेला. म्हणजे अशा बरोबर. केसमध्ये बाहेरचाही खर्च होतो हॉस्पिटलचाही खर्च होतो घरातलाही पैसा संपून जाता इन्कमही नसतं. पण इन्शुरन्स कंपनी 10 लाखाच्या 1% म्हणजे 10,000 रुपये दर आठवड्याला त्याला घरी हम्म. आणून देते. तर हा आधार जो आहे तो इन्शुरन्समुळे मिळू शकतो आणि किती रुपयाला आहे रोज 10 रुपये. रोज 10 हम्म. रुपये जर खर्च केला तर यू आर प्रोटेक्टेड बाय 10 लाख रुपीज. तर बरोबर. हे मोठं संरक्षण आपल्याला मिळू शकतं. तर अशा गोष्टींचा प्रत्येकाने विचार अ, करणं
तर आपल्याला तसं बऱ्यापैकी तुम्ही माझं तरी अज्ञान किमान तुमच्या या सगळ्या सांगण्यामुळे दूर होतंय आता हळूहळू. आणि इन्शुरन्स प्लस भविष्याचा आर्थिक विचार किमान 6 महिन्याचा बॅकअप असणं किती अत्यावश्यक आहे आयुष्यासाठी, हो, याची अगदी अगदी. कोरोनाने जाणीव होऊन गेली होती, ती तुम्ही अजून प्रगल्भ केलेली आहे, माझी तरी जाणीव. इथं काही नक्की. आपल्याला जॉईन झालेले ऑडियन्स आहेत, त्यांच्याही मनामध्ये काही प्रश्न आहेत. बरं. खरं तर हा प्रश्न मलाच विचारायचा होता, पण आमचे सात्विक दादा टेपाळे इथे आपल्याला जॉईन झालेले आहेत. बरं, आणि बरं. सात्विक दादांना दादांनी नमस्कार. असं विचारलंय की सर कलेचं क्षेत्र दूर झाल्यानंतर या हां. क्षेत्रात यावं हे कसं ठरवलं आणि त्या वेळामध्ये जे नियोजन होतं, ते नियोजन तुम्ही कसं केलं? त्याच्यामध्ये असं आहे की सदिच्छा आणि शुभेच्छा यांचा मला फार उपयोग झाला. की मी हं, हं. आधी बजाज ऑटोमध्ये होतो. आणि अच्छा. मी इंडस्ट्रीमध्ये 1986 ते 2002 मी कारखान्यांमध्ये काम करत होतो. कमर्शियल सेक्टरमध्ये अकाउंट्स, एक्साइज या क्षेत्रामध्ये. आणि मी एक दिवस मनात अच्छा. आणलं की मला नोकरी सोडून द्यायची. मी तबल्याला आलो. तबल्यात हां, 3.5 हां. वर्ष घातल्यानंतर ॲक्सिडेंट्समुळे त्याच्यातून बाहेर आलो. पण बाहेर येताना मी प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी असं तयार ठेवलेलं होतं. म्हणजे हं, हं. आपण जरी नोकरी करत असलो ना, तरी म्हणजे कारखान्यांमध्ये नोकरी करत असताना एक ना एक दिवस तबला वाजवायचा याचा प्लॅन नक्की होता आणि माझा पॅरलल तबला चालला होता. म्हणून मी तबला वाजवू हं, हं. शकलो. आणि तबल्यामध्ये जेव्हा सेटबॅक मिळतोय किंवा आपल्या प्रकृतीमुळे असं होतंय जेव्हा माझ्या लक्षात आलं, तर त्यावेळेला हं, हं. मी जसं मग सांगितलं सदिच्छा आणि शुभेच्छा. तेव्हा मी इतर मित्रांची मदत घेतली आणि मला हं, हं. अतिशय चांगल्या स्वभावाच्या माझ्या मित्रांनी मला या ठिकाणी आणलं. मला म्युच्युअल अच्छा. फंड म्हणजे माहित नव्हतं, इन्शुरन्स म्हणजे काय माहिती नव्हतं आणि हं, हं. त्यातल्या अवघड टर्म्स आहेत खूप. ते मला ॲसेट अलोकेशन काही माहित नव्हतं. अल्फा कशाला म्हणतात, ट्रेनर्स रेशो कशाला म्हणतात, कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन म्हणजे काय, पोर्टफोलिओचा पीई किती असतो, काही मला माहिती नव्हतं. पण जेव्हा अच्छा. आपण पाण्यात पडतो आणि बुडण्याची भीती असते तेव्हाच आपण तरून जाऊ शकतो. तर मला हं, मित्रांनी हं, खूप हं. मदत केली आणि साधारणतः 6-8 महिन्यांच्या पिरियडमध्ये मी अंथरुणातून परत एकदा नॉर्मल याच्यात आलो. आपण तो जो हं, कालावधी असतो हं, 6-8 हं. महिन्यांचा म्हणजे सोपा नसतो. त्यात खूप मानसिकता चिवट लागते, संघर्ष करायला चिवट लागतो लागते. हं, आणि हं. आपण याच्यातनं बाहेर येणार की नाही अशी शक्यता वाटते की आपलं कसं होणार एक एक वेळ नक्की असते अशी. पण प्रयत्न करावे लागतात. आर्टिस्ट आर्टिस्ट जो आहे, कलाकार जो आहे तो बॉर्न फायटर असतो. आणि हो, अँकर नक्कीच, नक्कीच. विशाखा प्रस्तुत गुजगोष्टी कार्यक्रमामध्ये तुमच्याशी गप्पा मारताना एक गुज नक्कीच लक्षात आलं. हां. आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी करत असताना चांगले मित्र जमवणे हे मला वाटतं आजच्या आपल्या गप्पांमधनं आलेलं गुज आहे बाहेर. कारण जर मित्र चांगले असतील, तुमची साथ चांगली असेल, तर तुम्हाला उभं राहायला ते निश्चित बळ देतात, तुम्हाला मदत करतात. हो. रोजेकर मॅडम आपल्याला जॉईन झालेले आहे. डॉक्टर शेरकर आपल्याला त्या जॉईन झाले. त्या अ, परोपकारी सर, येस. सध्या बोला. एक महत्वाचा प्रश्न मला आता तुम्हाला विचारायचा आहे. खरं तर सगळे लोक कोविड-19 आणि कोरोना हा शब्द ऐकून चिडायला लागलेत आता. खरंच चिडायला पण लागले. तरी हा वैताग आलाय प्रश्न नुसता. विचारणं मला फार आवश्यक वाटतं. हां, हां. वैताग आलाय. पण तरी हा प्रश्न विचारणं मला खरंच आवश्यक वाटतं, की हां. एक कलाकार आहात तुम्ही, तुम्ही आर्थिक गुंतवणुकीचे सल्लागार आहात आणि हे हे करत असताना म्हणजे हे जगत असताना अशा हां. प्रकारचं संकट जे 100 वर्षात कधी आलेलं नाही ते आपण फेस करतो आहोत. आपण साक्षीदार आहोत त्या संकटाचे. आपलं हं. कोविड-19च्या आधीचं आयुष्य आणि कोविड-19च्या नंतरचं आयुष्य म्हणजे काय परिणाम होणार आहे कोविड-19चा आपल्या आयुष्यावर? सकारात्मक परिणाम होणार आहे की नकारात्मक परिणाम? सकारात्मक परिणाम होणार आहे. याचं कारण असं अच्छा. असतं, की तुम्ही एक लक्षात घ्या, की मोबाईल फोन आले आणि लँडलाईन एक काळा फोन असायचा मोठा सगळ्यांकडे असं क्रेडल केलेला हो, तो हो. कर्र, कर्र, कर्र फिरवणारा. हो. ते फोन येस, दिसतायत का येस, आज? येस. ते नाही, फोन दिसत नाहीयेत. नाही. म्हणजे इंडियन आय-टी-आय कंपनी, इंडियन टेलिकॉम इंडस्ट्री, बेंगलोरची कंपनी, तेही फोन बनवायची. मग त्या कंपनीला हं, प्रॉब्लेम आला ना, एच-एम-टी बरोबर वॉचेस, आहे. एच-एम-टी वॉचेस संपले. लॅम्ब्रेटा संपलं. स्कूटर गेली. ती गेली. हो. व्हेस्पा
गेली, गेली लुना गेली. गेली. पहिला जो अगदी नॉर्मल ज्याच्यामध्ये 100 कॉल लिस्ट असायची, एवढा एक फोन मिळायचा तुम्हाला, तो फोन सुद्धा गेला. हो ठिकठिकाणी हो हो. एसटीडी आयएसडी पीसीओ नावाचा एक प्रकार होता. तो पण बंद ऑर्न झाला. प्रत्येक गल्लीच्या तोंडाला किराणा दुकानाच्या बाजूला एक कोपऱ्यावर एक लाल डब्बा ठेवलेला असायचा आणि तिथे एसटीडी आयएसडी पीसीओ एक केबिन, ते गेले. बरोबर आहे. प्रत्येक तंत्रज्ञान हे नवीन येतं आणि आधीच्या तंत्रज्ञानाला ते संपून जातं. हे तंत्रज्ञानाचा एक सगुण आणि दुर्गुण आहे. तर जुनं जे असेल, जे कमकुवत असेल, जे कालबाह्य होण्यासारखं असेल, ते वेगाने कालबाह्य होईल. आणि जे अजून अजून नाविन्यपूर्ण असेल, आज इंटरनेट टेलिव्हिजन आलेलं आहे. 4K HD तुम्हाला टेलिव्हिजन घराघरात दिसायला लागलेले आहेत. जुना तो वॉलचा जो टेलिव्हिजन होता, तो तर संपलाच. तर संपला संपला. तंत्रज्ञान हे तुम्हाला दरवेळेला अपडेट करायला लागेल. तंत्रज्ञानाचं म्हणजे डिव्हाइस म्हणून मी असं सांगत नाही, पण जसं आता मी पहिल्यांदा इथं लाईव्ह फेसबुक आलो, तर मला लाईव्ह फेसबुकवर येण्यासाठी माझ्या मुलांनी मदत केली. कारण मला हे तंत्रज्ञान ऐकून होतो, बघून होतो. मी प्रत्यक्षात खरंय जोपर्यंत खरंय. आपण ते करत नाही तोपर्यंत आपल्याला माहिती नसतं. तुम्ही मला गाईड केलं की तुम्ही असं करा, लाईव्ह करा, मला हे करा, आणि आपण एक 15-20 मिनिटाच्या खटपटीनंतर मला वाटतं सगळ्यांना दिसतो आहोत. तर मी सुद्धा या कोविड-19 बाबतीत थोडंसं कमी नॉलेज, या बाबतीत माझंही नॉलेज थोडं कमी होतं. मला लेकीने मदत केलेली आहे या सगळ्या एक्झॅक्टली. म्हणजे फेसबुक आपल्याला लाईव्हला. काय होतंय की आपण काही दिवसानंतर तंत्रज्ञानाच्या दृष्टीने 20-25 वर्षानंतर आपण ऑब्सोलीट होणार आहोत, म्हणजे आपण कालबाह्य होणार आहोत. आणि नवीन पिढी त्या तंत्रज्ञानामध्ये किंवा वापरामध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्याला आपण डाटा म्हणू, डाटा किंवा माहिती म्हणू, तर त्याच्यामध्ये ते प्रगत झालेले असते. तर कोविड-19 नंतरचा जो भारत असेल, म्हणजे कोरोना हा पूर्ण ऑब्सोल्यूट होईल किंवा त्याचं इरेडिकेशन होईल, कधी होईल, मी वैज्ञानिक नसल्यामुळे किंवा सायन्स हा माझा प्रांत नाहीये, त्यामुळे त्याच्याविषयी मी बरोबर. बोलणार नाही, मला सांगू शकणार नाही. पण त्याचा प्रभाव नक्की कमी होऊ शकेल, कारण की आपल्याकडे सार्स येऊन गेलेला आहे, आपल्याकडे इबोला येऊन गेलेला आहे, आपल्याकडे H1N1 इन्फ्लुएन्झा येऊन गेलेला आहे, आपल्याकडे डेंग्यू बरोबर. आलेलाच आहे, आपल्याकडे मलेरिया कॉमन आहे, आपल्याकडे अनेक प्रकारचे व्हायरल फिवर्स आहेत, ते कॉमन आहेत. येस आपण येस. त्यांना सगळ्यांना घेऊन जगतो आहोत आणि पुढे जात आहोत. आपल्याला थांबून चालणार नाहीये. तर कोरोना तुम्हाला अनेक गोष्टी शिकवेल. अनेक जण या कोरोनाच्या 6 महिन्याच्या, 8 महिन्याच्या किंवा वर्षभराच्या प्रभावामुळे बिचारे सेटबॅक मध्ये जातील. काही जण दूर फेकल्या जातील. मला माहित नाही कशा पद्धतीने. पण एक नक्की सांगतो की कोरोना नंतरचं जे जीवन असेल, म्हणजे कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतरचं साधारणतः माझं एक गट फील आहे. मी जसं सांगितलं, मी काही सायन्स मधला माणूस नाहीये. पण जेव्हा एक परिणामकारक व्हॅक्सिन तुमच्याकडे निघेल, फिस्कल स्टिम्युलस तुमच्याकडे आता आलेला आहे, त्याचा प्रभाव अर्थव्यवस्थेमध्ये चांगला दिसायला लागेल. 20 लाख कोटी रुपये सेंट्रल गव्हर्नमेंटने तुम्हाला मंजूर करून दिलेले आहेत. तर साधारणतः 6 महिन्यात सगळ्या गोष्टींचा एक चांगला प्रभाव तुमच्या पूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये, समाजकारणामध्ये दिसायला लागेल. आणि माझा एक अंदाज आहे, येणारं वर्ष म्हणजे 2021ला आपण कोविड-19 हे काहीतरी येऊन गेलं होतं, एवढंच फक्त राहील आणि आपण सगळेजण पुढे जाऊ. कारण की माणसाला किंवा वेगवान समाज जीवनाला विस्मरणाची शक्ती दिलेली आहे. आपण विसरून जातो. 6 महिन्यापूर्वी, 8 महिन्यांपूर्वी, वर्षभरापूर्वी जर एखादी गोष्ट घडलेली असेल, तर आपण त्या गोष्टी विसरून जातो. तर जीवनाचा वेग एवढा असेल की आपण कोविड-19 हा शब्द फक्त एक लक्षात राहील आणि आपण हे जे लॉकडाऊन वगैरे आहे ते होतं बा काहीतरी, आपण त्यात घरी होतो आणि एक एवढा थोडा इतिहास असेल, पण आपण तो डोक्यात घेणार नाही, तो ऍब्सोल्यूट झालेला असेल. बिलकुल सर. तुम्ही जे म्हणालात, आजच्या अँकर विशाखा प्रस्तुत गुजगोष्टीमध्ये आपण गुजगोष्टी करत होतो श्री राजेंद्र परोपकारी, संचालक श्रीनिधी फायनान्शियल. अतिशय सुंदर असं मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे. खरं तर वेळ आपल्याला कमी पडला आहे, पण गुंतवणूक आयुष्यामध्ये किती महत्वाची, भावनेपेक्षा
ते जगायला हवं हे सरांनी सांगितलेलं आहे. तुम्हाला जर सरांना बोलायचं असेल तर त्यांचा संपर्क क्रमांक मी इथे या ठिकाणी नमूद करते, कृपया आपण लिहून घ्यावा. 9822400384. सर बरोबर आहे? करेक्ट आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. 9822 हा राजेंद्र बरोबर. परोपकारी सरांचा नंबर आहे. तुम्हालाही आता निश्चितच गुंतवणुकीमध्ये इंटरेस्ट निर्माण झाला असेल, तुम्ही जरूर त्यांना संपर्क करा. खरं तर या जगामध्ये शाश्वत काही नाही. परिवर्तन ही बरोबर आहे. संसार का नियम है. ही वाक्य आपण अनेकदा ऐकतो, खरं आहे, खरं आहे. वाचतो, अनेकदा डोळ्याखालून जातात. फक्त ती आपण आपल्या बरोबर प्रॅक्टिकल आहे. आयुष्यामध्ये स्वीकारत नाही. आणि हे स्वीकारत नसल्यामुळे जेव्हा अचानक एखादं संकट आपल्यावर येतं, तेव्हा आपण हतबल होतो, आपला मेंदू बधीर होतो आणि मग विचार यायला लागतात, अरे आपण संपलो का? नाही. आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. आपल्या सगळ्यांना मिळून ते जगायचंय आणि म्हणून तर इथे गुजगोष्टीला प्रारंभ केलेला आहे. आजचा हा पहिला एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की कळवाल. आणि सर, आपण जरी ऑनलाईन असलो तरी गुजगोष्टीमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला एक आठवण भेट निश्चितच मिळणार आहे. ही आठवण भेट तुम्हाला लॉकडाऊन झाल्यावर तुमच्या घरी मिळेल. ती आठवण भेट मी इथे तुम्हाला दाखवू इच्छिते. ही ती आठवण भेट. अरे वा 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 वा, खूप छान. कारण म्हणजे माईक मला शिवाय हा फार फार सुंदर आठवण आहे. पण मी खरं सांगतो की तुमच्या या संकल्पनेमध्ये मला म्हणजे माझा नंबर पहिल्यांदा लागला आणि मला सहभागी होता आलं आणि ऑडियन्सशी आणि सगळ्या श्रोत्यांशी आपण ज्या पद्धतीने कनेक्ट झालो, सगळ्यांना आवडला कार्यक्रम. माधुरीताई यादवंत देशमुख सुद्धा म्हणतात वा वा छान छान. रुपल त्यांनाही मॅडम बोलवणार एक्सलंट आहोत ॲज आपण आपल्या युजुअल. कार्यक्रमामध्ये. मला असं वाटतं की तुमचा ऑडियन्स हा नेहमी तुमच्या बरोबर असतो आणि तुमच्या ऑडियन्सशी मला कनेक्ट होता आला. एक मोठी संधी या ठिकाणी मला मिळाली. पण मी जाता आता एकच या ठिकाणी सांगतो की कृपा करून काळजी करू नका. काळजी घ्यायची आहे आणि प्रत्येक गोष्टीच्या नियोजनाचा भक्कम आधार आयुष्याला ठेवा. नियोजन असेल ना, म्हणजे प्लॅनिंग असेल आपल्याकडे, तर मला वाटतं आयुष्यातले निर्णय घेतलेले थोडेफार मागे पुढे होऊ शकतील, पण ते चुकीचे होणार नाहीत. ज्यावेळेला आपण नियोजन करतो, संकल्पना आपल्या स्पष्ट असतात, आपल्याला कुठे जायचं हे राईट. नक्की असतं. तर या संकल्पना ज्या वेळेला आपल्याला साथ देतात आयुष्यात, तर मला वाटतं की एक आयुष्याला तो कॉन्फिडन्स मिळतो आणि आपण भरकटत नाही. त्यामुळे कोविड-19 आज आहे, उद्या अजून काही येईल मला माहिती नाहीये. पण आयुष्यातल्या प्रत्येक अनसर्टनिटीज म्हणजे ज्याला अनाकलनीय, अविश्वसनीय अशा काही घटना जर आपल्या आयुष्यात जर घडल्या, तर आपण त्याला तोंड देण्यास समर्थ असलो पाहिजे. हा विश्वास प्रत्येकाने तयार करणे या ठिकाणी आवश्यक आहे, एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो. थँक्यू सो मच सर. आणि खरंच खूप छान तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे. आजच्या या मार्गदर्शनानंतर हा लाईव्ह जे आता पाहत आहेत ते काही जणांना आता हा कदाचित वेळ मिळाला नसेल, ते थोडं उशिरा पुन्हा एकदा रिप्ले करून हा लाईव्ह बघतील. त्यातून काही जणांनी जरी गुंतवणूक किमान आपल्या आयुष्याचा आर्थिक बाजू भक्कम असायला हवी, अशा प्रकारचं संकट आल्यावर असा डिसिजन जर घेतला की आपल्याला गुंतवणूक करायची, मला वाटतं हेच आपल्या गुजगोष्टी कार्यक्रमाचं यश ठरेल. आणि सर, खूप बोलायचं होतं. कदाचित असंही होईल की पुन्हा कदाचित अजून एखाद्या एपिसोड मध्ये मी तुम्हाला पुन्हा एकदा कॉल करेल, आपल्या ऑडियन्सची जरूर डिमांड असेल तर. आणि निश्चितपणे अजून काही जरूर वेगळे जरूर. प्लॅन्स तुम्ही आम्हाला सांगा. कदाचित एखादा एपिसोड आपण नुसत्या प्लॅन्सवर सुद्धा आधारित घेऊ शकू की ज्याची माहिती सर्वांपर्यंत आपल्याला पोहोचवता येईल. पुन्हा एकदा मी बरोबर अँकर विशाखा आहे. गुजगोष्टी कार्यक्रमात आपण माझ्या पहिल्या सांगण्यावर आलेला आहात. एका फोन कॉलवर तुम्ही आला आहात. तुमचे मी अरे मनापासून वा, अंतःकरणपूर्वक धन्यवाद देते. जे जे अरे वा आपणासी वा. ठावे ते ते इतरांना द्यावे, शहाणे करूनच सोडावे सकल जन. या उक्तीवर असणारी तुमच्यासारखी मंडळी मला आयुष्यात खूप भेटली आहेत. अशा मंडळींना या कार्यक्रमाद्वारे सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे. सद्गुरू माऊलींनी मला ती बुद्धी दिली आहे. ती अशीच राहावी आणि अशीच खूप छान छान लोक मी माझ्या ऑडियन्स समोर आणावीत. खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा. विशाखा मॅडम, तुमचा मी 2003 पासून बघतो, अतिशय सकारात्मक दृष्टिकोन असतो प्रत्येक ठिकाणी आणि आध्यात्मिक क्षेत्रातल्या
किंवा पारलौकिक क्षेत्रातल्या अनेक मंडळींबरोबर तुमचा सहवास असतो आणि अतिशय कुठलंही काम सश्रद्ध आपण ज्याला म्हणतो अशा पद्धतीने तुम्ही करता. आणि ही श्रद्धा, कामावरची श्रद्धा ही तुम्हाला कुठल्या कुठं नेऊन ठेवेल. आणि जसं मी काल बोललो की पूनम आणि दुसरा तुमचा राज, हे राजवीर. दोघे जण राजवीर तुमच्या अगदी बंटीला म्हणजे बंटी रुपलला मी अगदी लहानपणापासून 1986-87 पासून बघतोय. तर हो हो. अतिशय हरहुन्नरी असा स्वभाव बंटीचा आहे. आणि पारनेरकर महाराजांच्या कृपेने तुमचं सगळं कुटुंब अतिशय उन्नतीप्रत होईल याचा पूर्ण विश्वास आहे मला. आणि तुमच्या सगळ्या ऑडियन्सला आणि माझ्या ऑडियन्सला मी या ठिकाणून नमस्कार करतो. परत कधी भेट होईल त्याप्रमाणे नक्की प्रत्यक्ष भेटता येईल. धन्यवाद. लवकरच भेटूयात. ऑडियन्स, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अँकर विशाखा प्रस्तुत गुजगोष्टी. असेच जॉईन होत राहा. 23 तारखेला आपला दुसरा एपिसोड येणार आहे. या एपिसोडमध्ये सिनियर कलाकार आहेत बीडचे आणि एक खूप चांगले समाजसेवक आणि अतिशय उमदा व्यक्तिमत्व असलेले भारत अण्णा लोळगे यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत. सो 23 तारखेला सायंकाळी 6 वाजता पुन्हा एकदा भेटूयात. तोपर्यंत टेक केअर. त्या कार्यक्रमात मी ऑडियन्स म्हणून येणार आहे. या सर, नक्की, मी वाट बघते. येस. चलो, टिल देन काळजी घ्या, स्वस्थ रहा, घरात रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.